हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि खरं तर आज मी तुमच्यासोबत खूपच सुंदर लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे. ऍक्च्युली बऱ्याचदा आपल्याला त्याच डिझाईन बनवून कंटाळा येतो, वेगळी युनिक डिझाईन बनवायची असते, पण कशी बनवावी हे सुचत नाही. तर आजची जी काही डिझाईन आहे तर याची मी तुम्हाला संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाऊज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाऊज डिझाईन बनवणं सोपं जाईल. ठीक आहे, सो चला मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाऊज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाऊज पीस आणि यावर आज आपण खूप सुंदरशी डिझाईन बनवणार आहोत. त्याचबरोबर हा जो काही ब्लाऊज आहे त्याचा बॅक पार्ट तर मी अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हीही इथे कटिंग करून घेतलेलं आहे. आणि सगळ्यात आधी आता याचं मेजरमेंट कसं आहे ते मी तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार ह्या डिझाईनसाठी सहजच कटिंग स्टिचिंग करता यावी यासाठी. सो बघा, मग हा जो काही ब्लाऊज आहे तर ह्या ब्लाऊजची जी काही उंची आहे तर ती आहे इथे टोटल 13.5 इंच, म्हणजे 12.5 अधिक 1 इंच मार्जिन, तर असं आपण 13.5 मार्किंग केलेली आहे. त्यानंतर इथून घेतलेला आहे आपण पूर्ण शोल्डरचा निम्म शोल्डर 7 इंच, कारण हा बोटनेक ब्लाऊजचा बॅक पार्ट आहे. 4 इंच गळारुंदीची मार्किंग इथे आपण केलेली आहे. आणि जेवढं आपण शोल्डर घेतलं तेवढंच मुंडा घ्यायचा, म्हणजे मुंडाही घेतलेला आहे 7 इंच. क्रॉसमध्ये 1ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे. त्यानंतर इथे खालच्या साईडने आपण घेत असतो छातीचा 4था भाग अधिक 1.5 इंच किंवा 2 इंच मार्जिन, तुम्हाला किती हवं आहे त्यावर ते डिपेंड आहे. आणि अशा पद्धतीने मापे टाकून हा बॅक पार्ट आपण इथे ऑलरेडी कटिंग करून घेतला आहे. आता सगळ्यात आधी गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपल्याला अस्तरच्या बॅक पार्टवर करायची आहे. सो त्यामुळे मेन फॅब्रिकचा बॅक पार्ट सध्या मी साईडला ठेवलेला आहे. आणि सगळ्यात आधी आता बोटनेकमध्ये खरं तर 2 मार्किंग करावे लागतात, वरच्या गळ्याची एक आणि खालच्या गळ्याची एक. तर सगळ्यात आधी वरच्या साईडला आता आपण एक मार्किंग करून घेऊयात. तर ती केलेली आहे मी 3 इंचाची. त्यानंतर 1 इंच डिस्टन्स आहे आणि इथून पुन्हा खाली आपल्याला अजून एक मार्किंग करून घ्यायची आहे, कारण तुम्हाला माहित आहे बोटनेकमध्ये वरचा एक गळा आणि खालचा एक असं 2 मार्किंग आपल्याला करावं लागतं. तर इथे ना आपण बॅक पार्टला डायरेक्ट कार्ड घेतलेला आहे. सो त्या हिशोबाने मग मी इथे मार्किंग करून घेते. सो बघा, मग ते 6.5ला मार्किंग केली. त्यानंतर 4 इंचाची गळारुंदीची सुद्धा मार्किंग करायची आहे. आणि पट्टीच्या सहाय्याने हे पॉईंट जॉईन करून आपल्याला इथे 2 बॉक्स तयार करायचे आहे, वरच्या साईडला एक आणि खाली एक. कारण की कुठलाही बोटनेक ब्लाऊज असो, तुमचा कसाही गळ्याचा शेप असो, ही स्टेप कॉमन आहे. ठीक आहे, त्यानंतर आता वरती आपण सिंपल गोल गळ्याची मार्किंग करणार आहोत. जर तुम्हाला इथे चौकोनी पानगळाचा वेगळा शेप घ्यायचा असेल तर तुम्ही नक्की घेऊ शकता, पण इथे आपण सिंपल गोल गळ्याची मार्किंग केलेली आहे. त्यानंतर इथून मी गोलाकार 2 शेप ड्रॉ केलेले आहे, कारण की ही डिझाईन आपल्याला कटवर्क मध्ये बनवायची आहे, ज्याचा सध्या खूप ट्रेंड चालू आहे. आणि इथून आता आपल्याला या पद्धतीने पानगळ्याचा शेप इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे. ठीक आहे, सो अशा पद्धतीने परफेक्ट अशी आपली गळ्याची मार्किंग झालेली आहे. आता हा जो काही मधला शेप आहे तर तो खरं तर आपल्याला कॅनव्हास पेपर लावून स्टिच करायचा आहे. आणि लक्षात राहू द्या, ब्लाऊज डिझाईनसाठी आपल्याला पेपर कॅनव्हास लागतो. सो मग आता ही मार्किंग आपण इथे पेपर कॅनव्हासवर करून घेऊयात, म्हणजे काय होतं, शेप अगदी व्यवस्थित येतात. तर बघा, मग जेवढा लागेल तेवढा कॅनव्हास पेपर मी इथे कट करून घेतला. त्यानंतर तो डबल फोल्ड करून या पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे. बरोबर दोन्हींची बंद बाजू मॅच करायची आहे. आणि मग बघा, फेंट मार्किंग आपल्याला वरच्या साईडला दिसते, तर त्यावर आपल्याला इथे मार्क करून घ्यायचं आहे. ठीक आहे, सो बघा, मग फायनली अशा पद्धतीने आपली गळ्याची इथे मार्किंग करून झालेली आहे. आता हीच मार्किंग आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा फेंट दिसते, तर ती सुद्धा इथे मार्क करायची आहे, जेणेकरून दोन्ही साईडने आपले शेप अगदी परफेक्ट सेम आणि व्यवस्थित यावे यासाठी. सो बघा, मग फायनली कॅनव्हास पेपरवर आपली गळ्याची इथे मार्किंग झालेली आहे. त्यानंतर आता कडेने थोडंसं मार्जिन ठेवत आपल्याला कट करायचं आहे. अर्धा इंच किंवा 1 इंच पर्यंत तुम्ही इथे मार्जिन नक्कीच ठेवू शकता. सो बघा, मग अशा पद्धतीने आपला कॅनव्हास पेपर इथे कट झालेला आहे. अस्तर पण रेडी आहे आणि बॅक पार्ट सुद्धा. आता हे जे अस्तरचा बॅक पार्ट आहे ना, खरं तर त्याचा आपल्याला इथे
वरचा गळा ऑलरेडी कटिंग करून घ्यायचा आहे. ठीक आहे, आय होप सो इथपर्यंत तुमच्या लक्षात आलेलं असेल. तर आता आपण इथे स्टिच करायला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी आता आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला बॅक पार्ट ठेवायचा आहे मेन फॅब्रिकचा. त्यानंतर आपण कटिंग केलेला अस्तरचा बॅक पार्ट ठेवलेला आहे. सेंटरला एक पिन लावायची आहे, जेणेकरून स्टिच करताना हलायला नको, तिरकं वगैरे व्हायला पण नको यासाठी. आणि सगळ्यात आधी आता वरचा जो काही गोल गळा आहे त्याच्या कडेकडेने साधारणतः 1/2 इंच असं एकसारखं मार्जिन ठेवत आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. टीप मारताना मार्जिन अजिबात कमी जास्त होणार नाही याची काळजी घ्यायची आहे, जेणेकरून अगदी परफेक्ट प्रॉपर व्यवस्थित गळ्याचा आकार यावा यासाठी. त्यानंतर लगेचच आपण कमरेच्या साईडला साधारणतः 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवून टीप मारूयात. या स्टेपने काय होतं की वरचा गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही आपलं सोबतच फिनिशिंग सहित रेडी होतं. इथे कुठेही आपल्याला कमरपट्टी किंवा गळापट्टी लावण्याची गरज देखील पडत नाही. त्यानंतर जे काही एक्स्ट्राचं होतं कमरेच्या साईडचं मेन फॅब्रिकचं, तर ते आपण कट करून घेतलं. आणि गळ्याच्या मध्ये सुद्धा जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते देखील आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता हे कटिंग झाल्यानंतर या गळ्याला द्यायचे आहे आपल्याला छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित सरळ व्हावा. त्यासाठी खरं तर ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. आणि बघा मग फायनली आपण हा बॅक पार्ट ह्या पद्धतीने सरळ करून घेतलेला आहे. आता आपल्याला सगळ्यात आधी वरच्या गळ्याच्या कडेकडेने द्यायची आहे दाबटीप. तर लक्षात राहू द्या, दाबटीप देताना आतला जो काही अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. सो फिनिशिंगसाठी खूपच महत्त्वाची टिप्स आहेत, तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे. आणि बघा मग फायनली किती परफेक्ट असं आपल्या इथे गळ्याचा आकार आलेला आहे. त्यानंतर लगेचच आपण कमरेच्या साईडला सुद्धा दाबटीप देऊन घेऊयात. आणि इथे सुद्धा अस्तरचा आतला कपडा वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर इथे तुमच्या हेही लक्षात येईल की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही आपल्या सोबतच इथे रेडी झालेला आहे. ते देखील प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित कुठेही कमरपट्टी किंवा गळापट्टी लावण्याची गरज देखील नाहीये. यानंतर आता अस्तर आणि मेन फॅब्रिक आपल्याला कडेकडेने जोडून घ्यायचं. हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला वापरायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कटिंग करताना कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं. त्याचबरोबर जोडताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा खरं तर आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि जोडून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते आपल्याला इथे कट करून परफेक्ट असा बॅक पार्ट रेडी करून घ्यायचा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो. म्हणूनच पुढची डिझाईन बनवण्याच्या आधी बरोबर जेवढं अस्तर आहे ना त्याच लेवलमध्ये संपूर्ण जोडून एक्स्ट्राचा कट करून परफेक्ट असा बॅक पार्ट रेडी करायचा असतो. आणि फायनली आपला परफेक्ट बॅक पार्ट रेडी झाला. यानंतर ह्या पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि सेंटर पॉइंटला आपल्याला एक मार्किंग करायची आहे, म्हणजे बरोबर मध्यभागीच आपल्याला शेप रेडी करता यावा यासाठी. आता जो काही कॅनव्हास पेपर आहे त्यासाठी आपल्याला थोडंसं अस्तरही लागणार आहे. सो ते मी इथे कट करून घेतलं. आणि सगळ्यात आधी काय करायचं आहे आपल्याला कडेकडेने सिंपल असे टीप मारून कॅनव्हास पेपर आणि अस्तर एकमेकाला जॉईन करून घ्यायचं. आता हे जोडताना जेवढे शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडलं तरी सुद्धा चालणार आहे. फक्त व्यवस्थित एकसारखं कडेकडेने सिंपल असं आपल्याला जोडून घ्यायचं. आता हे जोडून झाल्यानंतर थोडंसं किंचितसं म्हणजे व्हिडिओत दिसतोय ना तेवढाच आपल्याला अस्तरचा पार्ट ठेवायचा आहे, बाकीचा सगळा कट करून घ्यायचा आहे, कारण की आपल्याला तेवढा पार्ट हा फोल्डिंग पुरता लागणार आहे. आणि त्यानंतर किंचितसे छोटे छोटे कट्स मारायचे आहे, जेणेकरून आपला अस्तर अगदी परफेक्ट असं फोल्ड व्हावा. आणि मग हे अशा पद्धतीने फोल्ड करत टीप मारून घ्यायची आहे. या स्टेपने काय होतं की कॅनव्हास पेपर आपल्या अस्तरमध्ये अगदी व्यवस्थित एकसारखा पॅक होतो. आणि मग ब्लाऊज किती यूज केला किती धुतला तरी सुद्धा तिथून कॅनव्हास पेपर गळा वगैरे काहीही खराब होण्याचे चान्सेस राहत नाही. त्यामुळे ही स्टेप खरं तर मोस्ट इम्पॉर्टंट आहे. अगदी सावकाशपणे आपल्याला कॅनव्हास पेपर ह्या म्हणजे हा जो काही आपला अस्तरचा पार्ट आहे तर त्यामध्ये तो पॅक करायचा आहे. ठीक आहे, अगदी सावकाशपणे. आणि जी काही मार्किंग आहे त्याच्या कडेकडेने मार्किंग आपल्याला आहे तशीच ठेवायची. फायनली हा पार्ट रेडी झालेला आहे. मग काय करायचं बघा, ह्या पद्धतीने इथे ठेवून घ्यायचं आहे. बरोबर कॅनव्हास पेपरचा सेंटर आणि बॅक पार्टचा सेंटर मॅच करत सगळ्यात आधी मध्यभागी एक टीप मारायची.
या स्टेपने काय होतं की आपला शेप अगदी व्यवस्थित एकसारखा येतो, अजिबात तिरका वगैरे होण्याचे चान्सेस राहत नाही. आणि त्यानंतर मग जी आपण स्केच पेनच्या सहाय्याने मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. लक्षात राहू द्या, टीप मारताना टीप अजिबात पुढे मागे होणार नाही, कारण आता आपण जशी टीप मारणार आहोत तसंच आपला शेप येणार आहे. सो त्यामुळे ते अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक इथे टीप मारणं खरं तर खूपच गरजेचं आहे. सगळ्यात आधी मी जे काही आपले गोलाकार शेप म्हणजे कटवर डिझाईन होती तिथे टीप मारली आणि त्यानंतर मग आपला कंटिन्यू जो काही पान गळ्याचा शेप आहे त्यावर सुद्धा अगदी सावकाशपणे खरं तर इथे टीप मारून घेतलेली आहे. इथपर्यंत मारली की बरोबर कडेने पुन्हा जी मार्किंग आहे एक्झॅक्टली त्यावरच टीप मारायची. आणि मी म्हटल्याप्रमाणे मध्यभागी आपण ऑलरेडी टीप मारलेली आहे, त्यामुळे मग कॅनव्हास पेपर अजिबात हलत नाही आणि आपला गळा तिरका वगैरे होण्याचे चान्सेस सुद्धा राहत नाही. ठीक आहे. यानंतर काय करायचं, आता या पद्धतीने फोल्ड करत सगळ्यात आधी एक छोटासा कट आपल्याला इथे मारायचा आहे. आणि मग त्यानंतर कॅनव्हास पेपरचं अस्तर, आपलं मेन फॅब्रिकला लावलेलं अस्तर, असं संपूर्ण 4 पदरी टोटली आपल्याला कट करून घ्यायचं आहे. फक्त थोडंसं 1/2 इंच एवढं मार्जिन आपल्याला ठेवायचं आहे, जे आपल्याला थोडंफार फोल्डिंग पुरता लागणार आहे. ठीक आहे. सो बघा, मग ह्या पद्धतीने अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक आपण हा मधला एक्स्ट्राचा पार्ट कट करून घेतला. त्यानंतर आता ह्या शेपला द्यायचे आहे आपल्याला छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा कॅनव्हास पेपर आतमध्ये फोल्ड करू त्यावेळेस तो अगदी व्यवस्थित प्रॉपर परफेक्ट असा आतल्या साईडने फोल्ड व्हावा आणि आपल्याला जसा शेप आपल्याला हवा आहे तसाच भेटावा. त्यासाठी छोटे मोठे कट्स मारणं ही स्टेप खरं तर मोस्ट इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही इथे कट्स मारले नाही तर तुम्हाला जशी फिनिशिंग पाहिजे, जसा गळ्याचा आकार हवा आहे तसा येत नाही. आणि अजून महत्त्वाचं म्हणजे कट्स मारताना एक्स्ट्राचा ब्लाऊजला कट जाणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची. आणि त्यानंतर अगदी व्यवस्थित सावकाशपणे आपल्याला हे पार्ट्स वरच्या साईडने काढून घ्यायचे आहे. ठीक आहे. सो बघा, मग इथे मी अगदी काळजीपूर्वक खरं तर हे सगळं व्यवस्थित आतल्या साईडने फोल्ड करून सेट करून घेतलेलं आहे. कानेकोपरे सुद्धा अगदी व्यवस्थित सेट करायचे आहेत. ठीक आहे. आणि मग आता आपल्याला इथे द्यायची आहे दाबटीप. सो बघा, मग आता इथे सुद्धा आपल्याला दाबटीप देताना आतला जो काही अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता तुम्ही कुठूनही दाबटीप द्यायला सुरुवात करू शकतात, जिथून तुम्हाला सोपं वाटतंय तिथून. फक्त कानेकोपरे व्यवस्थित फोल्ड करायचं आहे, म्हणजे आपल्याला जसा शेप हवा आहे तसाच तो रेडी व्हावा. त्यासाठी खरं तर ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे, कारण आता आपण ही जी काही दाबटीप देत आहोत त्यावरच आपलं संपूर्ण ब्लाऊजचा लुक डिपेंड आहे, कारण हा आपला ब्लाऊजचा मेन शेप आहे मधला. सो अगदी व्यवस्थित आणि काळजीपूर्वक दाबटीप द्यायची आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे दाबटीप देताना आतला अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची, जेणेकरून प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित आपला हा बॅक पार्ट रेडी होईल. ठीक आहे. सो बघा, मग फायनली आपण किती व्यवस्थित आणि काळजीपूर्वक इथे दाबटीप देत आहोत. खरं तर थोडा टाइम लागू शकतो, पण फिनिशिंग सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे मग तुम्ही सुद्धा फिनिशिंगची काळजी घेतच कुठलीही डिझाईन स्टिच करायची आहे. ॲक्च्युली मी असंही संपूर्ण डिझाईनची कटिंग स्टिचिंग करताना तुमच्यासोबत खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स शेअर केलेल्या आहे. त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला सुद्धा परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित अशी डिझाईन सहज बनवता येईल. त्यानंतर बॅक साईडला टक्स टाकायचे आहे. सो बघा, मग सेंटरपासून आपल्याला इथे बोटनेकसाठी 5.5ला मार्किंग करायची आणि 4 इंचाचा उभा टक्स पॉईंटची मार्किंग करायची. त्यानंतर जी लाईन ड्रॉ केली त्यावर या पद्धतीने फोल्ड करत तिरका टक्स टाकायचा आहे. लक्षात राहू द्या, टक्सला नेहमी डबल टिप द्यायची आहे. त्याचबरोबर सुरुवातीला आणि शेवटी सुद्धा आपल्याला डबल टिप देऊन लॉक करायचं आहे, जेणेकरून तिथून शिलाई निघण्याचे चान्सेस राहणार नाही. ठीक आहे. सो बघा, मग फायनली दोन्ही साईडनी परफेक्ट टक्स टाकलेले आहे, कारण योग्य पद्धतीने टक्स टाकणं खरं तर खूप गरजेचं असतं. जर प्रॉपर असे टक्स टाकले नाही तर फिटिंग आणि फिनिशिंगला ब्लाऊज अजिबात व्यवस्थित दिसत नाही. कमरेच्या साईडला बऱ्याचदा तो वर उचलला जातो. सो त्यासाठी अगदी प्रॉपर असे टक्स टाकायचे. आणि फायनली आपली ही डिझाईन इथे रेडी झालेली आहे. सो जवळ मी तुम्हाला थोडंसं लुक दाखवते. सो बघा, मग फायनली बोटनेकमध्ये खूप सुंदर लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुकमधली आज आपण ही ब्लाऊज डिझाईन इथे बनवलेली आहे. मधला शेप जर तुम्हाला अजून थोडासा डीप हवा असेल तर तुम्ही नक्कीच घेऊ शकतात. त्याचबरोबर इथे सेंटरला एखादा पॅच बटन असं काहीही लावू शकतात, म्हणजे नाही लावलं तरी सुद्धा चालणार आहे. त्याचबरोबर या डिझाईनला आपण कुठल्याही पद्धतीची लेस यूज केलेली नाहीये, तरी सुद्धा फिनिशिंग इतकी सुंदर आलेली आहे की ब्लाऊजचं लुक
ऑटोमॅटिक खूपच उठून दिसते. सो तुम्ही सुद्धा ज्या स्टेप बाय स्टेप मी सांगितलेलं आहे त्या पद्धतीने जर केलं तर तुम्हाला सुद्धा नक्कीच प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित ही डिझाईन सहज बनवता येईल. शेप सुद्धा खूप परफेक्ट आलेला आहे. आणि जर तुम्हाला ह्या डिझाईनला पायपिंग किंवा एखादी लेस, मोती लेस असं काही लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता. तुमच्या चॉईसवर डिपेंड आहे किंवा कस्टमरची रिक्वायरमेंट कशी आहे त्यावर डिपेंड आहे. पण इथे आपल्याला काहीच लावायचं नव्हतं, सिंपल असंच ठेवायचं होता. सो तरी सुद्धा लुक मस्त येतंय. सो अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही नक्की करू शकतात. असंही मी संपूर्ण डिझाईनची तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्सही सांगितलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी प्रॉपर परफेक्ट फिनिशिंगचे डिझाईन सहज बनवता यावी यासाठी. सो या पद्धतीने स्टिच करून बघा आणि ह्या छानशा नवीन डिझाईनच्या आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकतात. आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला ही डिझाईन नक्कीच आवडेल आणि नक्कीच या छानशा डिझाईनमुळे साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. सो मग तुम्ही सुद्धा अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुकमध्ये डिझाईन नक्की ट्राय करून बघा. ठीक आहे. सो बघा मग फायनली किती सुंदर अशी डिझाईन आपली तयार झाली. बघितल्यावरच फिनिशिंग आणि फिटिंगचा अंदाज येतोय. खरं तर संपूर्ण कटिंग स्टिचिंग मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगितलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी डिझाईन सहज बनवता यावी यासाठी. आणि ह्या डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला नक्कीच खूप सुंदर असं लुक येईल. त्याचबरोबर या डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकतात. आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला आपली आजची ही डिझाईन सहजच आवडेल. ठीक आहे. सो अशी डिझाईन नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.